जगाला ब्रेक लावू शकतो असा चोक पॉईंट म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आधी तो सुरूच होता, मग तो बंद करण्याची वेळ इराणवर अमेरिकेनं आणली आणि आता बंद चोक पॉईंट बंद ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बाय द वे ज्यांना आता नॉन बायोलॉजिकल राष्ट्राध्यक्षही म्हटलं पाहिजे का ते तुम्हाला सांगतेच, तर बंद असलेला चोक पॉईंट पुन्हा बंद करण्यासाठी अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये फायनली नाकेबंदीला सुरुवात केली. इराणची नेव्ही युएसनं नष्ट केली अशी छाती ट्रम्पनं कितीही बडवली तरी 11 एप्रिलचा हा इराणच्या स्टेट टीव्हीचा व्हिडिओ बघा. इराणच्या स्टेट टेलिव्हिजननं असा क्लेम केलाय की इराणच्या नेव्हीनं अमेरिकेची USS मायकल मर्फी आणि USS फ्रँक पीटरसन या ज्या 2 वॉरशिप्स आहेत त्या परत फिरायला त्यांना भाग पाडलं. Navy warship 121. This is Sepah Navy Station. You must alter course and go back to the Indian Ocean immediately. If you don't obey my order, you will be targeted. अर्थात अमेरिका म्हणते की असं काही झालं नाही वगैरे, पण अमेरिकेनं आता एखाद्या गोष्टीला खोटं ठरवावं हे म्हणजे ब्लॉकेडवर ब्लॉकेड, तसंच खोट्यानं खोटं बोलणं नाही का. इथे सत्य काय हे अजून क्लासिफाईड नाहीये, पण मे बी अमेरिकेमध्ये ब्लंडर मूव्ही येईल तेव्हा कळेल. आता इराण जो दावा करताय तो दावा कदाचित खरा असू शकतो, कारण आता तिथे असलेल्या एका खलाशानं ABC न्यूजला इंटरव्ह्यू दिला आणि त्याचा अनुभव सांगितला. हा खलाशी, हा सेलर त्या परिसरात आहे. आता तो काय म्हणतोय की शनिवारी अचानक रेडिओवर खरखर खरखर आवाज आला आणि एक अमेरिकन त्यावरनं बोलला की आम्ही इंटरनॅशनल लॉनुसार इथून जातोय. आणि मग ताबडतोब इराण्यांनी उत्तर दिलं की तुम्ही पर्शियन गल्फकडे जातायत आणि ते इराणच्या कायद्याच्या विरोधात आहे, लगेच दिशा बदला, परत जा. क्षणभर सगळी शांतता पसरली, पण लगेच इराणचा अजून एक इशारा आला की हॉर्मुझ, पर्शियन गल्फमधल्या सर्व जहाजांना सूचना आहे, त्वरित परत जा, परिसर सोडा, आम्ही इथे अमेरिकन वॉरशिप्सना टार्गेट केलंय. हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला असं हा खलाशी म्हणला. आता हे काही नवीन नाहीये, युद्ध सुरू झाल्यापासून असे इशारे सतत दिले जात आहेत आणि आता हा तणाव प्रत्येक क्षणी प्रचंड वाढतोय. आता हॉर्मुझमधला वाढलेला तणाव पार व्हॅटिकनपर्यंत पोहोचलाय. सध्या फक्त US इराण तणाव नाहीये, तर व्हॅटिकन आणि व्हाईट हाऊस यांच्यात सुद्धा स्ट्रेस प्रचंड वाढलाय, विशेषतः इराणच्या युद्धाच्या मुद्द्यावरून. कारण समोरासमोर आलेत पोप आणि ट्रम्प. जगभरातल्या कॅथलिक लोकांसाठी पोप म्हणजे एक अल्टिमेट ऑथॉरिटी मानली जाते. त्यांनी काय सांगितलंय, कोणत्या गोष्टीचं समर्थन दिलंय याचा डायरेक्ट परिणाम करोडो लोकांच्या विचारांवर होऊ शकतो. पोप काही डायरेक्ट निवडणुका लढवत नाहीत, पण जगभरातल्या नेत्यांवर त्यांचं एक मॉरल प्रेशर असतं. डोनाल्ड ट्रम्प सारख्या नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले तर ती एक खूप मोठी बातमी होते. म्हणजे एकीकडे आता काय झालंय की देवाचं नैतिक HR आणि दुसरीकडे जगाचं बिझनेस CEO असे समोरासमोर आलेत. पण हेच पोप लिबरल आहेत, वीक आहेत असं म्हणत ट्रम्पनं चक्क स्वतःला येशूचा अवतार दाखवलं आणि आपुनीच भगवान हे असं म्हणणाऱ्या अनेक नेत्यांच्या यादीत टॉपचं स्थान मिळवलंय ट्रम्पनं. हे काही एवढं फार विशेष नाहीये, कारण नार्सिसिस्ट नेत्याला असं वाटूच शकतं. प्रश्न असा की नार्सिसिस्ट नसते ती जनता, ती प्रश्न विचारते, हे प्रश्न अंगलट येतात आणि असे आल्यावर ट्रम्पनं हा फोटो डिलीट करायला लागला. आता यात अजून भरीसभर अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हॅन्स, जे स्वतः कॅथलिक आहेत, ते मध्ये पडले. फॉक्स न्यूजवर त्यांनी सांगितलं की पोपनं अमेरिकेच्या गोष्टींमध्ये जास्त नाक खुपसू नये, चर्चच्या कामावर लक्ष द्या. म्हणजे थोडक्यात आपल्या कामात राहा असा इनडायरेक्ट मेसेजच. पण पोप लिओ पण काही कमी नाही आहेत. ते आफ्रिकेच्या दौऱ्यावर निघताना म्हणले की मला ट्रम्प प्रशासनाची अजिबात काही भीती नाहीये. थोडक्यात काय इन नटशेल, ही फक्त राजकारणाची आता भांडणं राहिली नाहीये, धर्म वर्सेस राजकारण असा फुल ऑन क्लॅश चालू झालाय. कॅन यू इमॅजिन, ब्लॉकेडवर ब्लॉकेड अशी स्थिती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये ट्रम्पनं करून ठेवली आहे. अख्खं जग बोलतंय तेलाविषयी, इराणविषयी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ विषयी. जगाची वोकॅब्युलरी ट्रम्पनं बदलली आहे आणि असं असताना अचानक या डिक्शनरीची जुनी पानं ओपन व्हायला लागली आहेत. एप्स्टीनची, येस, ज्यापासून डिस्ट्रॅक्शन व्हावं म्हणून युद्ध सुरू झालं, तेच कारण युद्धापासूनच्या डिस्ट्रॅक्शनसाठी वापरलं जात आहे. डिस्ट्रॅक्शनवर डिस्ट्रॅक्शन. ट्रम्पला विक्टिम कार्ड खेळायला तर स्कोप नाहीये. अशातच ट्रम्पनं धार्मिक गुरुला खिजवलंय पण धर्मपत्नीला पुढे केलंय अशी स्थिती आहे. इस्लामाबादमध्ये अमेरिका बोलणी करण्यासाठी पोहोचायच्या काही तास आधी 2 गोष्टी घडल्यात. तारीख होती 9 एप्रिलची. व्हाईट हाऊसमध्ये बोलायला डोनाल्ड ट्रम्प नाही उभे राहिले, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प बोलायला उभ्या राहिल्या आणि म्हटलं की माझा आणि जेफ्री एप्स्टीनचा काही संबंध नाही. माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या या लाजिरवाण्या खोट्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि एप्स्टीनच्या पीडितांसाठी सरकारनं ॲक्शन घ्यायला हवी. कसं आहे ना, ओल्ड स्कॅन्डल्सला एक वायफाय पासवर्ड वेळ आली की आठवतात. कोणताही नवीन वाद नसताना त्यांनी अचानक असं भाषण दिलं. काही व्हाईट हाऊस स्टाफ तर एकदम स्टंट झाले आणि हे भाषण वेस्ट विंग सोबत पूर्ण कॉर्डिनेशनही झालं नव्हतं असंही म्हणणं आलं. कसं आहे ना की वॉर सुरू झाल्यामुळे एप्स्टीन फाईल्समध्ये ज्यांची नावं आली आहेत त्यांना जरा अच्छे दिन आले यांच्याच नवऱ्यामुळे. आता वॉर आलंय अंगलट तर पुन्हा डोकं वर काढलं एप्स्टीननं. जगाला काय पडली आहे, एप्स्टीन बरोबर यांचं नातं होतं की नाही? बरं, ज्यांचं होतं त्यांना लागली रक्ताची चटक, कारण दुसरी गोष्ट सांगते काही तास आधी झालेली. त्याच 1-2 दिवसात जेव्हा इराण अमेरिका डील होणार नाही असं इस्लामाबादमध्ये दिसायला लागलं, त्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प कुठे होते?
मियामीमधल्या UFC फाईट बघत होते. फरक एवढाच आहे की रक्ताची चटक लागलेल्या ट्रम्पनं एका मर्यादेत खेळला जाणारा, सुरुवात शेवट असणारा रक्ताळलेला गेम बघणं वेगळं आणि आखातात रक्तपात करणाऱ्या इस्रायलच्या मांडीत बसून युद्धाला खेळ समजणं वेगळं. तर अशा ट्रम्पनं युद्धाच्या 45व्या दिवशी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधली सगळी सागरी वाहतूक ब्लॉक केली जाईल असं म्हटलं. मग US सेंट्रल कमांडनं जरा सावरून घेतलं ट्रम्पला. सगळी नाही, इराणच्या बंदरांवरनं बाहेर पडणाऱ्या जहाजांना अडवणार असल्याचं म्हणलं. नाकाबंदी सुरू झाली. इराणच्या किनाऱ्यावर बरीचशी बंदरं आहेत. मुख्य फोकस आता कशावर आहे ग्राफिक्समध्ये बघा की सगळ्यात उत्तरेला आहे खर्ग आयलंड. सगळ्यात जास्त इराणियन ऑइल एक्सपोर्ट जहाजं पास होतात तिथून. पण त्यासोबतच जास्क पोर्ट जे खाली दक्षिणेला आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की US हे ब्लॉकेड कसं तयार करते. सो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जसं केलं जायचं तसंच होईल असं काही एक्सपर्ट्सना वाटतंय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आडव्या वॉरशिप्स अमेरिका लावेल असं काही जणांचा अंदाज आहे. सो खर्ग आयलंडवरून ज्या मोठ्या टँकर शिप्स येत आहेत त्यावर फोकस असेल. त्या इराणच्या आहेत का हे डिटेक्ट करणं, त्यांना ट्रॅक करणं आणि थोपवणं असं सगळं US समोरचं आव्हान आहे. त्या भागात अमेरिकेच्या 2 युद्धनौका आहेत, वॉरशिप्स आहेत, USS मायकल मर्फी आणि USS फ्रँक पीटरसन. पण अमेरिकेसमोरचं या भागातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे माइनफिल्ड्स, म्हणजे पाण्यात पेरलेले, इराणनं पाण्यात पेरलेले सुरुंग. सुरुंग म्हणलं की डोळ्यासमोर तुम्हाला फ्लोट होणारे सुरुंग येतात. साधारण पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याचा वापर झालाही होता. पण काही एक्सपर्ट्स असं म्हणणं आहे की ते इथे नाही आहेत कारण ते ट्रॅक करणं खूप अवघड आहे आणि इराणसाठी ती डोकेदुखी वेगळीच ठरू शकते. इथे वेगळ्या पद्धतीचा अंडर वॉटर वॉर आता सुरू झालेला आहे. इराणकडे ना मोड माइन्स आहेत आणि सीबेड माइन्स आहेत. या दोन्हीला मॅग्नेटिक ट्रिगर्स आहेत आणि एकॉस्टिक ट्रिगर्स आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते की हे जे मोड माइन्स असतात त्या समुद्राच्या एकदम तळाशी अँकर करून ठेवलेल्या असतात. जेव्हा एखादं जहाज त्यांना धडकतं तेव्हा स्फोट होतो. त्यासोबतच मॅहम 2 सारखी इराणियन्सनी बनवलेली सीबेड माइन्स आहेत, ज्याला बॉटम माइन्सही म्हणतात. ते एकदम समुद्राच्या तळाशी स्थिर असतात. एखादं जहाज जर जवळून जरी गेलं तरी त्या जहाजाच्या आवाजानं किंवा मॅग्नेटिक प्रेशरमुळे जहाजानं टच जरी केलं नाही या सुरुंगाला तरी हे सुरुंग खालून फुटतात. सो हे आणखीन डेंजरस आहेत. यापेक्षा आणखी प्रगत प्रकार म्हणजे स्मार्ट किंवा रॉकेट माइन्स. EM-52 सारख्या काही प्रकारच्या माइन्स आहेत ज्या चीनमधून इम्पोर्ट केल्याचं म्हटलं जातं. त्या समुद्राच्या तळाशी 200 मीटर खोलपर्यंत अँकर करून ठेवलेल्या असतात. जेव्हा त्यांना वरून जाणाऱ्या जहाजाची जाणीव होते तेव्हा त्या एक रॉकेट सोडतात आणि ते डायरेक्ट जहाजाच्या तळाला जाऊन धडकतं आणि खूप मोठा स्फोट होतो. तर अशा साधारण 6000 माइन्स इराणच्या साठ्यात आहेत असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. सुरुंग पेरण्यापेक्षा ते काढून टाकणं खूप अवघड काम आहे. जे इराणनं म्हटलंय की हॉर्मुझच्या दक्षिणेला पाण्यात त्यांनी सुरुंग लावलेत, ते कुठे आहेत, किती आहेत, अर्थातच जगाला काही माहिती नाही. त्यामुळे एक सायकोलॉजिकल वॉर आता सुरू झालंय. US सांता बार्बरा ही एक USकडे वॉरशिप आहे जी मॅग्नेटिक डिटेक्टर्सला ट्रिगर करू शकत नाही. म्हणजे या युद्धनौकेला अशी तयार केली आहे की मॅग्नेटिक डिटेक्टर्स खाली जरी असले पाण्यात तरी त्यांना कळणार नाही की ही वरून वॉरशिप चालली आहे. अर्थात या सगळ्याची तयारी इराण मागच्या 40 वर्षांपासून वगैरे करतोय. त्यामुळे जंगल का शेर असं आपण जे म्हणतो ना तसं हॉर्मुझचा शेर अजूनही इराणच आहे. आता अमेरिका तिथे काय करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्रिटननं अमेरिकेला मदत करणार नाहीये असं स्पष्ट केलंय. या ब्लॉकेडच्या विरोधात चीनही म्हणलंय. त्यांनी अमेरिकेला वॉर्निंग दिली आहे की आधी आमच्या शिप्स येतच होत्या, आता या ब्लॉकेडमुळे आम्हाला काही प्रॉब्लेम होता कामा नये. अमेरिकेला स्टेट ऑफ हॉर्मुझची खरं तर काही देणं घेणं नाही. ही बडबड ट्रम्प करून फसलाय. मग आता तुम्ही तिकडे काय करता हा एक वेगळाच प्रश्न आहे. या सगळ्यात अमेरिकन्सच्या गाड्यांमधलं पेट्रोल पुढच्या काही दिवसात भयंकर महाग होणार आहे असं इराणनी म्हटलंय. आणि तसं जर ते भयंकर त्याच्या प्राइसेस वाढल्या तर ट्रम्पच्या मदतीला ना एप्स्टीन येईल, ना मेलानिया, ना गेम फायटर्स, ना पोप. डेव्हलपिंग स्टोरी आहे, सो आपली नजर राहील. धन्यवाद.